म्हणून त्या राजाला एकदा मानाचा मुजरा करून भारुडाला सुरुवात. ओम नमो 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 शिवाजी राजा. 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 ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. ओम शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. नमो नमो शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा. हो 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 हो. गणपती बाप्पाला नमन झालं, छत्रपती राजांनाही नमन झालं. आता भारुडाला सुरुवात करायची, पण त्याआधी एक गवळण होईल बरं का महिला मंडळ. गवळण ही गवळण शृंगार रसातली आहे, तिला चाल वीर रसातली आहे. तरी गवळण चालू असताना महिला मंडळ पाठीमागं गवळण म्हणायची बरं का. पाठ नसेल तर नानी 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 म्हणलं तरी चालेल. आणि पुरुष मंडळ तुम्ही पाठ नसेल तर नाना 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 म्हणलं तरी चालेल, पण पाठीमागं म्हणायचं. आल्या पाच हो बर का मायबाप. एकदा त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण राया जन्माला आले. बरं, श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर पवन महाराज अनेक प्रकारच्या गवळणी गोळा झाल्या. मग कोणत्या गवळणींनी कशा प्रकारचा शृंगार केलता, शृंगार तुम्हाला कळणार नाही. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे मेकअप. कशा प्रकारचं फाउंडेशन लावून आलत्यात, कोणत्या प्रकारचा मेकअप केलता ते या गवळणीतून माझ्या नाथ महाराजांनी वर्णन केलंय. मग मेकअप म्हणल्यावर नवी कोरी साडी, नवा कोरा ब्लाऊज म्हणजेच मॅचिंगची साडी, मॅचिंगचा ब्लाऊज, मॅचिंगची टिकली, मॅचिंगचा नवरा. जास्त झालं का? पण सर्व मॅचिंग 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 करून गवळणी नंदबाबाच्या वाड्यामध्ये जमल्या. आणि जमल्या असता कोणत्या गवळणीने कशा प्रकारची साडी घातली हे या गवळणीतून माझ्या नाथ महाराजांनी वर्णन केलंय. म्हणून ऐका. आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, रंगाचा सुंदर करुणी, पाच रंगाचा सुंदर करुणी, पाच रंगाचा सुंदर करुणी. पहिली गवळण रंग सफेद जसीबाई चंद्राची ही ज्योत, जसीबाई चंद्राची गो ज्योत, जसीबाई चंद्राची गो ज्योत. गगनी चांदणी लखलखीत आणि ऐका तिचे मात, ऐका तिची मात, ऐका तिची मात. मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा बाई हात, धरुणी कृष्णाचा बाई हात, धरुणी कृष्णाचा बाई हात. ऐशा पाच हो पाच गवळणी, ऐशा पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करुणी. आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. दुसरी गवळण भारी भोरी रंग हळदीहून पिवळी, रंग हळदीहून पिवळी, रंग हळदीहून पिवळी. पितांबर नेसून आली अंगी बुट्टेदार चोळी, अंगी बुट्टेदार चोळी, अंगी बुट्टेदार चोळी. एक लहानपण उमर कोवळी जसीबाई चाफ्याची ग कळी, जसीबाई चाफ्याची हो कळी, जसीबाई चाफ्याची हो कळी. ऐशा पाच हो पाच गवळणी, ऐशा पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा. आल्या पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. तिसरी गवळण तिसरी गवळण रंग काळा नेसून आली चंद्र कळा, नेसून आली चंद्र कळा, नेसून आली चंद्र कळा. काळे काजळ लेऊन डोळा रंग तिचा वसावळा, रंग तिचा भुसावळा, रंग तिचा भुसावळा. काळी गरसोळी घालून गळा आली बाई राजस हो बाळा, आली बाई राजस हो बाळा, आली हो राजस हो बाळा. ऐशा पाच हो पाच गवळणी, ऐशा पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा शृंगार करोनी, पाच रंगाचा.
पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा सुंदर करुणी पाच रंगाचा सुंदर करुणी पाच रंगाचा सुंदर करुणी चौथी गवळण रंग लाल जसे बाई डाळिंबीचे फुल जसे बाय डाळिंबीचे फुल जसे बाय डाळिंबीचे फुल मुखी रंग विडा लाल जसे बाई डाळिंबीचे फुल जसे बाय डाळिंबीचे फुल जसे बाय डाळिंबीचे फुल ऐशा पाच हो पाच गवळणी ऐशा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा आल्या पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा सुंदर करुणी पाच रंगाचा सुंदर करुणी पाच रंगाचा सुंदर करुणी पाचवी गवळण हिरवा रंग पाहता अवघ्या झाल्या दंग पाहता अवघ्या झाल्या दंग पाहता अवघ्या झाल्या दंग हिरव्या कांकणाचा पहा रंग जसे बाई आरशात जडले भिंग जसे बाय आरशात जडले बिंब जसे बाय आरशात जडले बिंब फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ अभंग गातो एकनाथ अभंग गातो एकनाथ अभंग ऐशा पाच हो पाच गवळणी ऐशा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी आल्या पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी हो 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 गण झाला गवळण झाली आता भारुडाला सुरुवात करायची पण बर का आजीबाई त्याआधी सांगून जाईल मागच्या वर्षी की नाही मी इथं बर का चांदवडला आलते आणि तिथं की नाही माझं की नाही हाय का नाही एवढ्या लोकांना सांगायचं मला टेन्शन येतं बाया पण जाऊ द्या तुम्हाला म्हणून सांगते ना अख्ख्या गावाला येडा हाणते बर का तिथं की नाही माझं लग्न झालं लग्न पण बर का कोण कोण आलत वराड करा बरं वरबोट कोण आलत हा बोलकीवाले महाराज आलते बर का कुठं बसली कुठं बसली कुठं बसली ती काय ती आजीबाई आलती की कॅमेरामन जवळ बसलेली ही समोर बसलेली तवालाही म्हणली पिंट्या चांगलाय पिंट्या चांगलाय तोंडावर नाक हे नाकावर तोंड हे आता बघा कशी डोळे वाटरून बघायला नुसती हसती माझ्याकडे बघून वाटत झालं म्हणती कुठं बसला होतो पिंट्या हा काय काळ्या शर्टवाला इथं बसलाय हा आलता की नाही रे आत्याच्या लग्नाला हो म्हण नाही तर इथून अंगावर उडी मारते आलता ना बर का शहाणे महाराज आला तर आला टेम्पो जागा नाही टेम्पोच्या टपावर बसून आला तर आला पहिल्याच पंक्तीला गिरायला बसला करदुरा तुटूस्तोर बुंदी खाल्ली घरी जाताना मंडपातल्या लोकांच्या नाकातले केस जाळून गेला पण काय सांगावं जाऊ द्या वराड खूप जमलंय घाई गडबडीत तुम्हाला माझा नवराच दाखवायचा विसरून गेले कुठं बसले आमचे धनी कुठं बसले कलाकारांसाठी टाळ्या वाजवा एकदा असो बर का तुम्ही नाही म्हणले मी दुसरा करीत असते लोक दानादन पक्ष बदली ते मी नवरा बदलला म्हणून काय झालं तुम्ही नाही तर दुसरा असो थोडे पुढे उभे राखी आणि सोशल इतकी डिस्टन्सिंग ठेवा बघा की कसे उभे राहिले जसे का झेडपीला निवडून आलेत मावशांनो कसं दिसतंय माझा अमिताभ बच्चन कसं दिसतंय माझं धर्मेंद्र कसं दिसतोय माझा शाहरुख खान कसं दिसतोय परशा हाय का यात एक तरी देख ना बघा की पण काय सांगावं मावशांनो तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी ताठी नवरा का एवढा पिकून गाळायला आलेला केला पण तुम्हाला खरं सांगते मावशांनो
यांचा एक स्वभाव मला खूप छान वाटला, म्हणून मी यांच्याशी लग्न केलं. बघायचं आहे तुम्हाला आजीबाई, बघायचं खरं बघायचं. बरं खाली बसाव, बसा की, बसा बसा. आता उठा. बघितलं, परत एकदा बसा आणि आता पुन्हा उठा. मावशांनो, बघितलं का, नवरा असा पाहिजे, अगदी असाच पाहिजे. बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की. ढोलकी वादक महाराज, थोडस लक्ष असू द्या माझ्याकडे, माझ्या बोलण्याकडे असू द्या, माझ्याकडे नसलं चालेल. बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की उठला. असं असं उठला पाहिजे. आणि एक तडाक्या दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटला. बरं का, असं लक्ष असू द्या. काय सांगावं मावशांनो, नवरा बिचारा कसा काय असत नाही बरं का. काय सांगावं, 40 वर्ष लग्नाला झाले, मेले ना. 40 वर्षाच्या संसारात साधी साडी सुद्धा घेतली नाही. 40 वर्षाच्या संसारात साधी साडी सुद्धा घेतली नाही. तुम्ही म्हणाली एवढ्या पाच साड्या नेसून आली, 5 साड्या बदलल्या, कुशल लाज सुद्धा वाटत नाही, एक पण घेतली नाही म्हणती. खरं सांगू का, या 5 साड्या यांनी नाही घेतल्या. या 5च्या 5 साड्या आमच्या पवन महाराजांनी मला भेट दिल्या, म्हणून कशी बशी 4 चौघेत आले, नाहीतर घरात गाऊनवरच बसायची. आहो काय सांगावं, मेल्याच्या बेनं असं वाटतं यांना इथं सोड शिट्टी द्यावी, त्या दुसऱ्या साऊंड सिस्टीम वाल्या सोबत पळून जावं. काय सांगावं, आहे ना तयार, वा असू द्या बर का. पुरता वैताग आलाय मेल्याचा. काय सांगावं, 40 वर्षाच्या संसारात साधी साडी सुद्धा घेतली नाही. फाटकेच लुगडे तुटकेसे चोरी, तिला शिवायला दोरा किंवा नाही. बाय बाप, मला सांगा, फाटकी तुटकी साडी, चोरी तुटकी, शिवून घालीन म्हणलं, तिला शिवाय दोरा पाहिजे का नाही, पाहिजे का नाही वाजी. पण नाही ना. काय सांगावं, शिवायला दोरा सुद्धा नाही. पण माझे नाथ महाराज हे लुगडं किंवा ही चोरी फाटकी सांगत नाही. तर या कलियुगामध्ये नातं नावाचं लुगडं फाटलंय, माणुसकी नावाची चोरी तुटली, तिला शिवण्याकरता कुठंतरी प्रेम नावाचा धागा पाहिजे. पण प्रेम आज कोणाकडे उरलं नाही, स्नेह उरलं नाही, आपुलकी उरली नाही. सगळीकडे आला पैशाचा अहंकार. कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला पदाचा अहंकार, तर कोणाला जमिनीचा अहंकार. सर्वांना अहंकार झालाय. माणूस माणसाशी बोलायला तयार नाही. माणसाने माणसात राहून माणसाशी माणसासारखं वागणं, याला माणुसकी धर्म म्हणतात. पण तो आज कुठं बघायला भेटत नाही. म्हणून असा हा प्रेम नावाचा धागा पाहिजे, तो नाही. म्हणून असा हा विकल्प रूपे नवरा माझे नाथ महाराज सोडायला सांगतात. म्हणून बर का आजी, एवढंच नाही, तुम्हाला म्हणून सांगते, बघा की कसे बघते ती, खाली बघ म्हणते असं बर का. काय सांगावं, तुम्ही म्हणताल कुशल लाज सुद्धा वाटत नाही, नुसत्या साडी लुगड्यासाठी, लुगडा आणि चोरीसाठी नवरा सोडायचं म्हणती. तेवढंच कारण नाही आजीबाई. मला सांगा, साडी नसू द्या, मला सांगा, राहायला घर पाहिजे का नाही. मेल्याच्या संसारात ते सुद्धा नाही. मोडकेसे घर तुटकेसे छप्पर, यांच्या देवाला देव घर नाही. मायबाप, मोडकच घर, तुटकच छप्पर, साधं देवाला देवघर सुद्धा नाही. भादव्याच्या महिन्यात गौरी गणपती बसविल म्हणले, यांच्याकडे डोक्यावर बसू वय, बघाय सुद्धा लाज वाटत नाही, कसे बघतात. काय सांगावं मावशांनो, देवाला देवघर सुद्धा नाही. मला सांगा, 3 कोटीचा बंगला बांधला, त्या बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल, त्या बंगल्याला शोभा आहे का हो? नाही ना. त्या बंगल्यासमोर जर म्हातारे मायबाप जर हसत नसतील, शोभा आहे का त्या बंगल्याला? नाही ना. तुम्ही 5 कोटीचं भव्य दिव्य मंदिर बांधा आणि त्या मंदिरावरती कळस नसेल, शोभा आहे का? त्या मंदिरात जर देवाची मूर्त नसेल, त्या मंदिराला शोभा आहे का? नाही ना. तसं भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेले 3.5 हाती नरदेह रूपी घर, या नरदेह रूपी बंगल्यामध्ये जर त्या देवाला जागा नसेल, त्या देवाचं नामस्मरण नसेल, तर माझे नाथ महाराज सांगतात, असून सुद्धा नसल्यासारखं आहे, मातीमोल आहे. म्हणून असं हे मोडकच घर, तुटकच छप्पर, देवाला देवघर नाही. एवढंच कारण नाही आजीबाई. मला सांगा, घरात खायला काही पाहिजे का नाही? बघा की सप्त्याच्या पंक्ती खाऊन कशी बोक्या आणि फुगल्या ती. मला बघा की पोट पार पाठीला चिकटलंय.
अहो माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं पवन महाराज. पण यांच्या घरी आले फार उदबत्ती छाप झाले. 350 किलो वजन होतं. कमी सांगते का? नाही नाही कमी नाही, तेवढं होतच. तुम्हाला खोटं वाटन म्हणून 150 किलो कमी सांगितलं तरी बरं का. पण यांच्या घरी आले उदबत्ती छाप झाले नुसते. हे रोज या पंक्तीवर त्या पंक्तीवर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर, 3 दिवस झाले सप्त्यात ते घरी एकदाही नाही. काय सांगावं. पण बघा ना, मला खायला काही आहे का? जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची दारं की हो नाही मायबाप. जोंधळ्याची भाकर आजीच्या काळात होती बरं का. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी 1 दिवस खाईल, 2 दिवस खाईल, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, महिनाभर. पण नंतर गोड लागेल का होती? नाही ना. आणि लागली ही गोड तर तिला तेलाची धार पाहिजे का? मेल्याच्या संसारात ते सुद्धा नाही. बर का. असू द्या नसू द्या, खायला काही दखून घेईल म्हणलं संसार. पण महिला मंडळ, मला सांगा तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं? हो, महिला मंडळांना सर्वात जास्त काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? हाय का नाही अवघड कुठानं चंदू महाराज? येऊ नको म्हणलं पुणे डब्यात बसू. चंदू महाराज म्हणतात भांडायला आवडतं. आवडतं हो भांडायला, पण महिलांना सोनं सर्वात जास्त आवडतं. आवडतं की नाही? हो म्हणा की, मी का तुम्हाला मागायला लागली का? आवडतं ना. मेल्यामुळे त्यानं बघा की 40 वर्षाच्या संसारात साधा फुटका मणी तरी बांधला का गळ्यात? ते पांडुरंगाचं आहे, ते तुमचं नाही, ते पांडुरंगाचं आहे बरं का. 40 वर्षाच्या संसारात साधा फुटका मणी पण बांधला नाही. कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताई सब नाव घ्या, ताई सब नाव घ्या. मेल्यामुळे त्याचं नाव सुद्धा घ्या वाटत नाही. पण जाऊ दे, आता तुमचा मान राखते. यांचं एक शेवटचं नाव घेते, यांना येतं सोडचिट्टी देते आणि जाते जाते त्या बाबासोबत मफलरीवाल्या बरं का. एक घेते बरं का. घेऊ ना हो, घ्या म्हणतात, आवाज बोलतात. पण असू द्या, नवरा तसा इमानदार आहे माझा बरं का. एक नाव घेतेच. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. जाऊ दे, एवढ्या लांब कशाला तुम्ही एवढा खर्च केला? इथंच पाडते. आणि आल्या आल्या शिवाच्या बाहेरच होते तर पाऊस सुरू झाला. म्हणजे बघा मागा पायगुण. असू द्या, इथंच पाऊस पडते. इथं बसवंत पिंपळ गावला पडला पाऊस. आणि काय नाव आपलं? सिंधी पाड्याला आला सडाका. बसवंत पिंपळ गावला पडला पाऊस, सिंधी पाड्याला आला सडाका. आणि आमच्या ह्यांना वाटला मरी आईचा तडाका. बर का. आणखी एक घेऊ का संजू महाराज? घ्या घ्या घेऊ बाई. घ्या. जाऊ दे बाई, तुमच्या बी जवळचेच दिसते ती. अगदी कलरवून ओळखला, रंगाला रंग, शिंगाला शिंग, भावकीच दिसते. असं दे, घेते बर का. ते म्हणतात म्हणून घेते बर का. सासू काळी काळी गाय तिचे पांढरे पांढरे पाय, काळी काळी गाय तिचे पांढरे पांढरे पाय. आणि आमच्या यांचं नाव घेते सचिन रस प्याले म्हणलं माय. खुश ना? जाऊ द्या बस आता खाली. डॉक्टर म्हणले जास्त वेळ उभा करू नका, त्यांना गुडघ्याचा आजार आहे हो. म्हणून लवकर सोडते बरं का महिला मंडळ. जाऊ द्या, नवरा कसा का असत नाही. मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं यावं. 2-4 कमी सांगितले का? पण जाऊ द्या, आहे तेवढे सांगायला काय हरकत आहे. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाखवू का? दाखवते बरं का. कुठं बसला, कुठं बसला? वाह वाह, पिंट्यानं लांबूनच मम्मीला ओळखलंय. पिंट्या मम्मीच्या का डोक्यावर उडी मारतो का आता? पिंट्यानं लांबूनच मम्मीला ओळखलंय. पिंट्या मम्मीचे केस सोड, मम्मीला टकली बिकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी का बालाजीला जाऊन आली की काय? नकली येत रे वागत ये. असू दे, हा माझा नंबर 1चा पिंट्या. हा पहिल्या लॉकडाऊन मधला. हा असा का दिसतो मावशांनो माहिती का? याच्या वक्ताला मी रेल्वेच्या डब्यातले कोळसे खाल्ले होते अहो. बघा ना, अगदी बापावर गेलाय मुडदा. पिंट्या काय सांगावं बर का. पिंट्या, मी पिंट्या म्हणली की जोरात अवघा मम्मी म्हणायचं. पिंट्या मम्मी, अवघा मम्मी. पिंट्या अवघा मम्मी, पिंट्या अवघा मम्मी. बघा, अगदी बापावरच गेलाय. काय सांगायचं.
पण काय सांगावं मावशांनो, पिंट्या नुसतं जडच्या जड लागायला हवं. कोण्या गिरणीचं पीठ खातो कोणाच ठाऊक, मुलकाचं जड लागतं. रामदेव बाबाचा तर आटा नाही ना खात. बर का, असो पिंट्या, तुझी चुन्याची डबी लय टोचाली, उतर खाली. पिंट्या सोन्याच्या खदानीत कामाला होता का नो? असू द्या, हा माझा नंबर 1चा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधला. तुम्हाला आता माझा दुसऱ्या लॉकडाऊन मधला दाखवते. ये बाळा, ये 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 ये. मम्मीला धरून बस ना, असं आहा. कसा बसलाय बघा ना, जसं का बाबुदेच्या खोडावर बसलाय. पिंट्या जरा वर सरक. असं काय सांगा पिंट्या, कुठं गेलता र? कुठं गेलता? तरी म्हणलं मंडपात आल्यापासून वास कशाचा घुमतोय. बाळा असले काम सकाळ सकाळी करत जावा, म्हणजे मूड कसा फ्रेश असतो. पण असू द्या, काय सांगावं मावशांनो, थोडं फॅन लावता आला तर बघा, टेबल फॅन असला एखादा तर. मेकअप पुसला की मग मी डायन दिसते. असो, हा माझा दुसऱ्या लॉकडाऊन मधला पिंट्या कसा बसलाय, जसा का बाबरेच्या खोडावर बसलाय. आणि हा असा का दिसतोय माहिती का? याच्या वक्ताला मी काजू बदाम खाल्ले होते अहो, म्हणून असा दिसतोय. बघा की कसा दिसतोय माझा धर्मेंद्र, कसा दिसतोय माझा सफरचंद. किलावत एकच बसतो बर का. पण काय सांगावं मावशी, पिंट्याला कोणाची दृष्ट फेष्ट लागली कोणास ठाऊक. 4 दिवस झाले अहो, रडायचंच थांबना. शेवट ती आजीबाई म्हणली, त्याला ती पिंक कुकराईप वॉटर बॉटल म्हणतात ते पाजून बघ. रडायचं थांबलत आहे. काय सांगावं, त्या आजीचं ऐकलं, 4 दारूच्या बाटल्या पाजल्या तरी रडायचं थांबना. शेवटी एक आजीबाई परत आली दुसरी, ती म्हणली त्याला ते आपो कसपो काय म्हणतात ते खाऊ घाल. 2 किलो गांजा खाऊ घातला मावशी, तरी रडायचं थांबना. शेवटी म्हणलं एखादा अंगाई गीत गाऊन बघते, रडायचं थांबलत आहे, नाही तर करते बापाच्या हवाली. हे बघा की बाप कसा बघते हे बर का. काय सांगावं, 4 दिवस झाले पिंट्या नुसतंच रडतोय. आणि रडते राये ना बाळ माझे, रडते राये ना, रडते राहिना बाळ माझे, रडते राहिना. आणि रडते राये ना बाळ माझे, रडते राये ना, रडते राहिना बाळ माझे, रडते राहिना. पिंट्या हँडब्रेक काढू नको, हँडब्रेक धरून हँडब्रेक लावून ठेव. असो बर का. काय सांगावं पिंट्या, रडव. बस 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 पिंट्या, नेमका रडवतो का मम्मीला भीती दाखवतो? नाना परी समजाविते, मागील ते खाया देते, आपटोनी निजाविते, परी हा उगारा येना. रडते राहिना बाळ माझे, रडते राहिना, रडते राहिना बाळ माझे, रडते राहिना. आणि रडते राहिना बाळ माझे, रडते राहिना, रडते राहिना बाळ माझे, रडते राहिना, रडते राहिना बाळ माझे, रडते राहिना, रडता राहिना बाळ माझं, रडता राहिना. नाना परी करीतो छंदू, रडत असे स्पुंदो स्पुंदो, नेत्रा वाटी वाहे बंदो. परी हा उगा राहीना, टाहो घेता भरेला दम, सर्वांगियाला घाम. एका जनार्दनी प्रेम यशोदे सीमावे ना मायबाप. असं सोन्यासारखे 17-18 लेकर सगळे जर दाखवीत बसले तर सकाळी इथंच व्हायचे. म्हणून तुम्हाला महत्वाचे 2 दाखवले बर का. सगळे आपलेच कॅलेंडर कुठे गेलेत का नो? पदाली वाटतं त्यांना वाटलं आता माझाच नंबर आहे.
बर का असे सोन्यासारखे 17-18 लेकर, सोन्यासारखा नवरा, पण काय सांगावं नवऱ्याला लागलं व्यसन. नवऱ्याला लागलं व्यसन ते सुद्धा साधं सुद्धा नाही. असे सोन्यासारखे 17-18 लेकर, नवऱ्याला लागलं व्यसन ते सुद्धा साधं सुद्धा नाही मावशांनो, दारूचं. तुम्ही म्हणता यांना कधी घेताना बघितलं नाही, रोज रोज घेत नाहीत अहो हे. रोज रोज नाही घेत, फक्त हप्त्यातून 6 दिवस घेतात, रविवारची तेवढी सुट्टी टाकतात. तसे खूप इमानदार आहेत. पण बरं का मावशांनो, संसार तिला विचारा जिचा नवरा दारुडा आहे. संसार तिलाच विचारा जिचा नवरा पेताड आहे. कारण बर का नवरा जर पेताड असला ना तर जगून मेल्यासारखं आहे. म्हणून असा हा माझा संसार. पण म्हणलं नवऱ्याची दारू सुटावी, नवऱ्याचं व्यसन सुटावं, म्हणून म्हण थँक्यू. असंच माझ्यावर ध्यान ठेव माझ्या बोलण्यावर. बर का मावशांनो, म्हणून म्हणलं माझ्या नवऱ्याची दारू सुटावी म्हणून तुळजापूरला जाते, म्हणलं माहूरगडला जाते, त्या रेणुका मातेला, तुळजा भवानी मातेला, आपल्या भागामध्ये सप्तशृंगी मातेला जाते, विनंती करते आणि जोगवा मागते, म्हणजे माझ्या नवऱ्याची दारू सुटल. बर का जोगवा मागत असताना महिला मंडळ सर्वांनी जोगवा वाढायचा. तुमच्याकडे नसल शेजारनी कोण उसनं घेऊन का होईना पण वाढायचा, नाहीतर सकाळ सकाळ तुमच्या डोक्यात वाव होतील. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचा, नाहीतर सकाळ सकाळ तुम्हाला पातळ जुलाब. घे डबडे की पल मकाच्या रानानं, घे डबडे की पल मकाच्या रानानं. बर का सर्वांनी जोगवा वाढायचा. हो आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. अनादि निर्गुण प्रगट निभावाने, निर्गुण प्रगट निभावाने. मोह महिषासुर मर्दनाला गुण, मोह महिषासुर मर्दनाला गुणी. त्रिविध तापाचे करावया जाडणे, त्रिविध तापाची करावया जाडणी. भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा. हो थांबा थांबा थांबा. हो बघता थांब पैसे आले, थांब थांब पैसे आले. पैशावर देवाचं लय लक्ष आहे. पैसे दिसले की अंगातलं पण जातं मावशांनो. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. हो चहा 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 आई चहा. अहो आई माझं कोड होत ग. कोडवत वय बघता. हो. आधी चहा घेऊ दे की. चहा चहानंतर आधी चहा कोड. चहा नंतर आधी भक्ता विचार, लवकर लवकर विचार. देवाचं आई. नवीन वार आहे. बघता थांब ना, गेअर टाकू दे की. बघता देवाचं नवीन वार आहे, लवकर लवकर विचार. एकदा का वारं गेलं की देवाला 7-8-10 फॅन कूलर लावा लागतात, तेव्हाच वारं येतं. तसं येत नाही. विचार बघता विचार. आई माझा असं एक कोड आहे. कसं होतं बघता विचार. आमच्या सिस्टीमवाल्या काकाची दारू सुटत नाही. हा बघता का बिचाऱ्याच्या मुलावर ओटलाय. एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली, बिघडून ठेवायची वय. पण बघता असू दे, सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल. बघता सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल कवा माहिती का? कवा? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हा कायमची सुटल. बर का बघता. आई माझं दुसरं एक कोड आहे. आणखी एक होतं वय बघता. हो लवकर लवकर विचार. आई आणि आपल्यातले आपल्यातच विचार. इथले लोक मला चॅप्टर दिसतात. काही एक चुकलं तर आपल्याला डांबरीनं ताणू ताणू आणतील. विचार बघता लवकर विचार. आई दुसरं एक कोड असं होतं. कसं होतं बघता विचार. काळी कोंबडी पांढरा अंड का दे. हा काळी कोंबडी पांढरा अंड देती वय. बघता जाऊ दे आता, देती बिचारी देऊ दे, तुला काय करायचं. पण बघता एक काम करावं लागतं. बघता 3.5 मीटर कापड घे. घेतलं घेतलं ना, त्याच्या 5 घड्या घाल. घातल्या त्यात 5 किलो हिरवे लिंब टाक, टाकले 5 किलो टाचण्या टाक, टाकल्या 5 किलो गोलाल टाक. टाकल्या सगळ्यांचं गठोडा बांध बांधल्या. आणि तुझ्या कोंबड्याच्या गळ्यात बांध.
आणि जर आई कोंबडी जर मेली तर एवढ्या वजन कोंबडी मेली तर बर का मला सांग बघता जर का एवढ्या वजन कोंबडी मेली जर का एवढ्या वजन कोंबडी मेलीच तर अंड द्यायचा कुठं प्रश्न येतो आईला येड्यात काढतो वय बघता देव पांदी पुंदीचा नाही हा देव वावरा शिवारातला नाही हा देव गावातला आहे बघता आई माझं एक तिसरं कोड आहे. आणखी एक होतं बाई बघता हो. बघता तुला गावकऱ्यांनी गुत्त दिलं का बघता बरं विचार लवकर लवकर विचार आई वेळेवर पाऊस का पडत नाही ग बघता पाऊस वेळेवर पडत नाही वय येतानीच घेऊन आलते की बरोबर आहे बघता तुझं पण बघता मला सांग पाऊस वेळेवर पडण्याचे न पडण्याचे अनेक कारणे मला सांग बघता झाड लावलं का नाही ना नाही. का नाही लावलं बघता तोडली. पाणी नाही झाडाला द्यायला ना बरोबर आहे बघता पण भक्त म्हणतो झाडाला द्यायला पाणी नाही बरोबर आहे भक्ताचं पण भक्त मला सांग तुला झाडाला द्यायला पाणी नाही आंघोळ करतो का भक्ता नाही. करतो ना पण असू द्या भक्ताला आंघोळीला पाणी आहे जाण्यासाठी पाणी आहे सगळीकडे पाणी आहे पाणीच पाणी पण बरं का भक्ताला म्हणलं एखादं झाड लावतं झाडाला द्यायला पाणी नाही पण असू द्या झाडाला द्यायला पाणी नाही पण खरं सांगू का महिला मंडळ तुम्ही आम्ही म्हणतो देव कोपला निसर्ग कोपला देव कोपला पण खरं सांगतो मंडळी देव नाही कोपला देव नाही कोपला तर आज माणसाच्या हातला माणूस झोपला माणसाने वेळेवर झाडं लावले नाही लावले ते जगवले नाही टिकवले नाही त्याला पाणी घातलं नाही म्हणून वेळेवर झाड लावलं पाहिजे नगरपालिका सांगते झाड लावा ग्रामपंचायत सांगते झाड लावा सर्व सांगतात झाड लावा पण आपण झाड लावत नाही आणि लावलं ही झाड तर दरवर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच कारण त्याला पाणी घालत नाही ना पाणी घालून मोठं करत नाही मी तर खरं सांगून जाईल ज्यानं झाड नाही ना लावलं त्याला लाकडात जाळूच नका तुम्ही म्हणताल मग जाळायचं कसं ट्रॅक्टरच्या टायर मध्ये घालून जाळा नसेल टायर माझी स्टेपने काढून देतो गाडीची बर का पण त्याला लाकडात जाळण्याचा अधिकार नाही का तर त्याने झाड लावलं नाही आयुष्यात येऊन एक तरी झाड लावलं नाही तुम्ही सर्व वारकरी लोक आहात माऊली ज्ञानोबारायांनी एक ज्ञानेश्वरी मध्ये ओवी लिहिली बर का नगरेची रचावी महावनी लावावी जलाशये निर्मावी नानाविध माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं आजकाल उलट चाललंय याला अडवा आणि त्याची जिरवा याला त्याला अडवण्यामध्ये याचे त्याची निंदा करण्यामध्ये याचे त्याची टवाळकी करण्यामध्ये तुम्ही आम्ही आज आयुष्य वायाला घालतोय आयुष्य पाण्याला लावतोय म्हणून आयुष्यात जन्माला आल्यानंतर एक तरी झाड लावलं पाहिजे ते जगवलं पाहिजे त्याला पाणी घालून वाढवलं पाहिजे कारण बरं का आज पाणी बॉटल 20 रुपयाला मिळते हॉटेलमध्ये गेले 20 ला मिळते पण तीच पाणी बॉटल काही दिवसांनी 100 ला सुद्धा मिळेल काही दिवसांनी अशी वेळ येईल आज जो तुम्ही ऑक्सिजन घेताय ज्या ऑक्सिजनवर तुम्ही जगताय काही दिवसांनी पाठीला गॅसची टाकी असणार आणि त्या टाकीने तिचं म्हणजे नदी इथं असणार नाकाला आणि त्याने तुम्हाला श्वास घ्यावा लागेल झाड लावले नाही तर म्हणून झाडे लावा झाडे जगवा आणि पाणी अडवा पाणी जिरवा कारण जल है तो कल है जल नाही तो कल नाही म्हणून वेळेत झाडं लावा झाडे जगवा आणि जाताना सांगून जाईल असा हा जोगवा मागून कुठं ठेवला त्या सप्तशृंगी मातेच्या मग जोगवा कोणता जोगवा ना पिठाचा ना मिठाचा ना पैशाचा बर का आजकाल जोगवा झालाय वेगळा जोगवा मागितला जातो तो पैशाचा पिठाचा मिठाचा जोगवा प्रत्येक गावात साधू येतात डुप्लिकेट साधू आणि जोगवा मागतात बर पण माझ्या नाथ महाराजांनी हा जोगवा सांगितला नाही भक्तीचा भावाचा वैराग्याचा ज्ञानाचा जोगवा आणि असा हा जोगवा मागून त्या आई भवानीच्या त्या जगदंबेच्या द्वारामध्ये फेडायचा सांगितला म्हणजेच नवऱ्याची दारू सुटेल म्हणून असा हा जोगवा मागून ठेवला आणि बर का महाराज मोजून 2च मिनिटांमध्ये दुसरं पात्र घेऊन येते तोपर्यंत कोणी सुद्धा जागा सोडू नका कारण कालच माझा कार्यक्रम तिकडे पाथर्डी तालुक्यात होता चंदू महाराज तिथं अशीच एक आजीबाई उठली घरी जाता जाता तिला वाटतच अटॅक आला बर का माझी जीभ आधीच काळी आहे कोणी सुद्धा उठू नका अशाच रोज बोलून बोलून 2-3 मावश्या मी त्याच्यामुळे कोणी सुद्धा उठू नका आणि पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा उठू नका नाही तर सकाळ सकाळ तुमच्या दारात इतकीच गर्दी
चहा प्यायला म्हणते हो. पुढचं ऐकूनच घेत नाही तुम्ही, जाऊ द्या बाई. बरं का शहाणे महाराज, एक 4 जण मला 30च्या पुढचे 70च्या आतले कवळे कवळे बघून 4 जण माझ्यासोबत मध्ये पाठवा. 4 जण पाठवा. दुसरं भारूड घेऊन येते. तोपर्यंत महाराज छत्रपतींचं गाणं म्हणतील, कारण कालच शिवजयंती झाली. म्हणून सर्वांनी मुखाने भजन करा, हाताने टाळी वाजवा, पाठीमागं म्हणा विठ्ठल माझा 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 माझा. हॅलो, थोडा आवाज वाढवा. हॅलो, वा. बर का, मागच्याच वर्षी माझं लगीन जमलं होतं महिला मंडळ. पण काय झालं, हे माझे मामा, नाही नाही हे नाही माझे मामा, माझे मामा ते तिकडे बसले उपारण्यावाले. या 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 लवकर या, लाजू नका, काहीच करायचं नाही. या वा 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 वा. आहा. हो 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 हो. वाह संजू महाराज, ढोलकीवाले महाराज, वाह. बर का, हे माझे मामा, मामांनी माझं लगीन जमवलं. पण मामांनी एक घोटाळा केला शहाणे महाराज. ब्राह्मण काका कर्नाटकचे बोलवले. त्यांनी त्यांच्या भाषेत मंगलाष्टक सुरू केलं. काय सांगावं, मंगलाष्टक ऐकून माझा नवरच पळून गेला. पण काय सांगावं, इथं आला का काय बघते, नसल आला तर यांच्यातलंच एखादा कवळा बघून करते. बरं का, ऋतिक जागा करा थोडी त्यांना यायला. ऋतिक, अय ऋतिक, चला मुलाचे मामा मुलाला घेऊन मंडपात या. हो हो हो, थांबा थांबा थांबा, नवरदेव तिथंच थांबा, थोडे पाठीमागं जा, थोडे पाठीमागं जा. ही झाली आपली आजची कलियुगातली एंट्री. आता तुम्हाला पारंपरिक एंट्री. थोडं मागं जा की नवरदेव, मागं जा थोडं, जा जा थोडं मागं जा. आणि मामा तुम्ही सारखा बसू नका, आताच बसून कसं जमन, पेठायच्या आधीच जर बैल बसला तर कसं जमन, कसं आहे मामा. बरं का, आता मी म्हणाल तसं हळूहळू हळूहळू मुंगीच्या पावलाने चालत यायचं. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया है. या 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 की मेरा बेवकूफ. ओ हो हो, मावशांनो, तुम्ही म्हणताल बेवकूफ का म्हणली. लग्न झाल्यानंतर प्रत्येक नवरा हा बेवकूफच असतो. बर का, काय सांगावं महिला मंडळ, केर भरी तुम्ही रिवाज गिर टाका. आणि तुमचे मामा कुठे गेले, या की इथं उभे राहा. मामा इथं उभे राहा. आता दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा, दिस इज माय मामा, दॅट इज आमचे यांचे मामा. तुम्ही म्हणताल नवरी खूप इंग्लिश बोलते, खूप शाळा शिकलेली दिसते. मावशांनो, मी काय कमी शिकले नाही. इतकी शिकले इतकी शिकले इतकी शिकले बरं का मिरजकर महाराज, मी की नाही एल होऊन बिलबिल झाले. अहो, अजून 4 वर्ष शाळेत गेले असते तर नक्की बालवाडी पास झाले असते. पण घरचे म्हणले कशाला मास्तरचं शाळेचं वाटोळा करते, घरीच राहा म्हणून घरीच राहिले. बरं का, पण काय सांगावं, हे दिस इज माय मामा, हे दॅट इज माझ्या यांचे मामा. दोन्ही मामांचा परिचय करून देते संजू महाराज. बरं का, हे आमचे मामा, हे सध्या अमेरिकेला असतात. अमेरिकेला असतात. काय करतात तिकडे यांचा खूप मोठा बिझनेस आहे. कशाचा? हे की नाही तिकडे, सांगू ना मामा, सांगा सांगा. सांगा म्हणतात. हे की नाही तिकडे केसावर फुगे विकायला असतात. बरं का, पण वेळात वेळ काढून मामा उपस्थित झाले. मामांना धन्यवाद, धन्यवाद. हे आमच्या यांचे मामा, हे की नाही सध्या लंडनला असतात. लंडनला यांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय तुम्हाला माहिती का शहाणे महाराज, यांचा खूप मोठा बिझनेस आहे तिकडे. काय? हे की नाही तिकडे, हे की नाही तिकडे नदीला मासे धरतात. बरं का, पण वेळात वेळ काढून दोन्ही मामा उपस्थित झाले. विमान पंक्चर झालं महाराज.
हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून आले असो म्हणून दोन्ही मामांचा धन्यवाद. आणि मामा तुम्ही आता पाठीमागचा गेअर टाका, तुम्ही पुढे या आता. अहो, मामा तुमची गरज आहे, अजून उभे राहा. नवरदेव पुढे या. तुम्ही मागवा. मामा माग सारखा, तुम्ही पुढे उभे राहा. थांबा तिथंच थांबा. अहो इकडे या की. मामा तुम्ही मागं उभे राहा, तुम्ही पुढे या की. असे मागं मागं पळू नका, जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नका. तुम्ही उभे राहा, असू द्या. पित्त उघडं पडायला नको आपलं, बरं का. त्यांचं ते म्हणतात आजकालच्या पोरांचे एक एक जोडायला तयार नाही. माझं या वयात दुसरं चालू आहे, खुश झालेत. आजकालच्या पोरांना एक बायको भेटना. सरकारने वय केलंय 22, पण सरकारचं वय आता डावलून देवानं 40 केलंय. पोरं तरी काय करणार. पण असू द्या बरं का. लग्नाला सुरुवात करायची, पण त्याआधी आमच्या यांचा परिचय करून देते की. आमचे हे की नाही सध्या हाँगकाँगला असतात. हाँगकाँगला यांचा खूप मोठा बिझनेस आहे. सांगू का हो? सांगा सांगा. यांचा की नाही हाँगकाँगला खूप मोठा बिझनेस आहे. हे की नाही तिकडे, हे की नाही तिकडे चपला सांधायला असतात. बरं का. पण वेळात वेळ काढून ते पण लग्नाला हजर झाले. हे लग्न उरकून त्यांना दुसऱ्या लग्नाला जायचंय, म्हणून लवकर लग्नाला सुरुवात करते. पण त्याआधी अंतरपाठ धरणारे 2 जण या. अंतरपाठाची शॉल घेऊन या. अंतरपाठ धराले या अंतरपाठासाठी एक शॉल घेऊन या. धरा. ही घ्या. अहो, या ना. उठा कोणीतरी, दोघं उठा. पैसे नाही लागत या. आणि बर का महिला मंडळ सर्वांना विनंती आहे, आहेर सर्वांनी करा, आहेर करा सर्वांनी. आणि अक्षता आल्या नसेल तर चपलान दगड फेकून मारू नका. अक्षताच फेकून मारा. सर्वांनी आहेर करा. धरा धरा. एक जण या ना. अंतरपाठात धरायला या ना. काय थांबा, हार नाही आणले की 2 हार आणा. हर घ्या हर. हार घेऊन या 2. मंदिरातले आणा, कोणते आणा, 2 आणा, लवकर आणा. नवरदेवाची मामा. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान. स्वस्ती श्री. ढोलकी वाजवा. गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदा. ढोलकी वाजवा. वाजवा वाजवा. बल्हारो मुरुड विनायक चिंतामणी देवर लेण्याद्री गिरिजात्मक सुरवन विघ्नेश्वर ओझर ग्राम राजन सवस्थित गणपती कुर्या सदा मंगल. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान.
ढोलकीवाले हा हो मामा ठेवला का नाही घोटाळा करून कशाला मध्ये यायचं बरं जाऊ द्या दोन्ही मामा खूप दूरवरून आलेत म्हणून त्यांचा सत्कार केला बाकी काही नाही बरं का आता मामा तुम्ही खाली बसा आता फक्त आमचं दोघांचंच काम आहे लग्न झाल्यानंतर महिला मंडळ काय असतं हो काय असतं नाव घ्यायचा कार्यक्रम असतो बरोबर ना महिला मंडळ वर का नाव घ्यायचा कार्यक्रम असतो पण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून सर्व प्रथम मी नाव घेते नंतर मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी नाव घेतील बर का बर का सर्वप्रथम मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून मी नाव घेते कारण मला आरक्षण आहे बर का घेऊ ना हो हो घ्या म्हणतात हे पण घ्याच म्हणतात असू द्या घेते बर का देवदीत 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 होती किसनी देवदीत 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 होती किसनी होय व काय नाव तुमचं काय नाव वामन काय नाव आहे वामन बरं झालं बाया ये मग जुळला कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव वामनच बर का वामनराव खुश झालेत राहू दे असू द्या असू द्या असू द्या बर का वामनरावांचं नाव घेते देवदीत 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 होती खिसणी देवदीत 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 होती खिसणी आमचे वामनराव गेले संडासला त्यांना डुकराने दिली ढोसणी सासू बसली आईस पैस हॅलो सासू बसली आईस पैस माधुरी माझी माधुरी हा माधुरी माझी जशी गवळ्याची म्हैस लाजतायत ते जरा काय म्हणले मला गवळ्याची म्हैस तेवढं बरं ध्यानात ठेवलं गवळ्याची म्हैस खरं सांगा मावशांनो कोणी माझ्या आईसारखं कोणी बहिणीसारखं कोणी माझ्या बापासारखं म्हैस दिसते का हो कोण म्हणलं हो का रे बाबा तुझ्या का रानात चराय आले का कुशाल मला म्हैस म्हणतो लाज सुद्धा वाटत नाही पण बर का काय म्हणले मला गवळ्याची म्हैस उभे राहा लगेच बसू नका उभे राहा या येत या स्टँड अप उभेच राहा बर का काय म्हणले मला गवळ्याची म्हैस मी काय कमी नाही मी सुद्धा एक नाव घेते आता बर का नाही नाही पुन्हा तुम्ही नका घेऊ मीच घेते की बर का देवदीत 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 होता पेडा देवदीत 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 होता पेडा मी गवळ्याची म्हैस तर आमचे वामनराव पखालीचा रेडा वामनराव खुश झालेत जाऊ दे वामनरावांसाठी आणखी एक नाव घेते थोडे उभे राहा आता काय नाही झालं आता देवाचं नाव हे देवाचं नाव घेते देवाचं घेते आणि एवढे चार चौघीत मारू नका की मला घरातही किंमत नाही ना आता चार चौघीत पण मारताय का घरी गेल्यावर मग माझ्याकडे पण लाट नाही बर का काय सांगावं मावशांनो एक तुमच्यासाठी चांगलं नाव घेते आणि देवाचं नाव घेते आणि मोठं घेते कारण आजकालच्या महिला मंडळांना म्हणलं नाव घे तर ती काय नाव घेते माहिती का पियुष कधी सुरू झालं कधी संपलं तिलाच माहिती पूर्वीच्या महिला मंडळ त्या आजीच्या काळातल्या अगदी मोठं नाव घ्यायच्या बर का एवढं मोठं नाव घ्यायच्या की पंढरपुरातून सुरुवात केलं की हरिद्वारलाच जाऊन संपणार अख्खे तीर्थ फिरून यायच्या म्हणून एक सुंदर नाव घेते आणि यांचंच घेते आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड
पंढरीत पाहिला विठ्ठल रखुमाईचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा, पालखीच्या वड्यात नाचतो ज्ञानोबारायांचा घोडा, ज्ञानोबारायांच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा, मग पाहिला गोपालपुरा, गोपालपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ, मग झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीचा सोहळा खास, देवा आले आसपास, साधू संतांची केली सेवा, मग गेले महादेवा, महादेवात व्हायला बरी, मग झाली जगन्नाथला जायची पाळी, जगन्नाथ मध्ये घेतली माळ, मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ, भेळ मध्ये होता लसूण आणि होय हो केरबरी कॅडबरी, भेळ मध्ये होता लसूण, आमच्या वामनराव कारभाऱ्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. जाऊ दे, आणखी एक शेवटचं घेते बर का, एक घेते आणि लगेच सोड शिट्टी, एकच 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 वन्स मोर बर का. घेतेच एक. खनखन कुदळी मनमन माती, बुरुज खणला अर्ध्या राती, बुरुजात निघलं माणिक मोती, राजानं दिलं राणीच्या हाती, राणीनं ठेवलं पलंगाच्या गाती, अंग्रेज लोक भारतार कुठं गेले, आंघोळीला गेले, जेऊ वाढ त्याला लाज वाटते मला, नवरा कशाला केला पान कान खायला, दागदागिनं लिहायला, कांडून कुंडून पंचमी केली, कांडता लागला डोळा, लगेच आला पोळा, पोळ्याचे करते गोंडे, गणोबाचे वाकड सोंडे, घनसवतीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जेवू वाडू, लक्ष्मीची पाडू गाठी, लगेच आली पित्तरपाटी, पित्तरपाटीची निसते दाळ, घाटाला घालते माळ, घाटात बसली गट्टी, शिलंगणानं केली दाटी, शिलंगणाचं घेते सोनं, दिवाळीला केलं यानं, दिवाळीची लावते पंती, सट आली नेमकी, सटीचा लावते दिवा, पायलीभर घेते सुजी, आदलीचा काढते गरा, आणि होय व धनी हात जोडून सांगते तुम्हाला, एक झाले की ऑपरेशन करा. जाऊ दे आता, बसा खाली. फिटून पाठ झाली, त्यांना हे गुडघ्याचा आजार आहे, डॉक्टर म्हणले जास्त वेळ उभं करू नका म्हणून बसवते, त्यांना घाई झाली, हे लग्न करून दुसरीकडे जायचं म्हणले. बर का महिला मंडळ, लग्न सोहळा आनंदात पार पडला, पण बर का लग्न लागल्यानंतर ती नवरी मुलगी नांदायला निघते, आणि नांदायला निघालेली मुलगी आईच्या गळ्यात पडून रडते, वडिलांच्या गळ्यात पडून रडते, भावाच्या बहिणीच्या सर्वांच्या गळ्यात पडून रडते, आणि त्या धर्म मंडपामध्ये अशी एक सुद्धा व्यक्ती राहत नाही की ती त्या मुलीच्या विदाईच्या टायमाला रडत नाही, त्या मुलीला वाटा लावताना रडत नाही, अशी एक सुद्धा व्यक्ती नाही सापडणार. अगदी आपल्या शेताच्या बांधावरून एखादा दरोडेखोर जाऊ द्या, आणि तिथं हा लग्नाचा प्रसंग चालू असू द्या, दरोडेखोर जाऊ द्या, त्याच्या सुद्धा डोळ्याला पाणी येईल बर का, कारण प्रसंगच तेवढा कठीण आहे. 17, 18 वर्ष ज्या मुलीचा माय बापांनी सांभाळ केला, जिला तर हाताच्या फोडाप्रमाणे वागवलं जपलं, अशी मुलगी ज्यावेळी आपल्याला सोडून जाते ना, त्यावेळी जे दुःख माय बापाला होतं ते केव्हाच होत नाही. आणि कधी न रडणारा बाप, अगदी एखाद्याने शिव्या देऊ द्या, एखाद्यानं मारू द्या, न रडणारा बाप त्या दिवशी रडतो बर का. ज्या दिवशी त्याची मुलगी सासरला जाते त्या दिवशी तो बाप रडतो, धाय मोकलून रडतो. कधी न रडणारा बाप 4 चौघात रडला तर लोक काय म्हणतात, गाड्यासारखा गडी असून रडतोय, मर्दासारखा मर्द असून रडतोय, लाज सुद्धा वाटत नाही, पण त्या बापाला रडू आवरत नाही, कारण 18 वर्ष त्या लेकराला तर हाताच्या पोडाप्रमाणे जपलेला असतं ना. आणि त्या लेकराला पण तुम्ही म्हणाल प्रेम फक्त आईचं दिसतं, प्रत्येकाला आईचं प्रेम दिसतं, बापाचं दिसत नाही. प्रत्येक जण म्हणतो आई माझ्यावर खूप प्रेम करते, माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते, बापाचं प्रेम नाही, बाप कठोर आहे. बाप जरी वरतून तुम्हाला कठोर दिसत असेल तरी आतमध्ये त्याच्या अंतःकरणातून नारळासारखं गोड पाणी येणारा तो बाप आहे बर का. म्हणून त्या बापासाठी एक 4 वळे सांगून जाईल, किती प्रेम आपल्या मुलीवर असतं बापाचं. अहो एखाद्यानं 5 रुपयाचा पेन मागू द्या ना, खिशाला 5 रुपयाचाच पेन आहे, एखाद्यानं मागू द्या बाप देत नाही का, आणि दिलंही तर त्याचं टोपण काढून खिशाला ठेवतो आणि नुसता पेन देतो का, तर तो वापस यावा. जर 5 रुपयाचा पेन बाप कोणाला देत असताना 10 वेळा विचार करतो, मग स्वतःचा पोटचा गोळा असा कोणाच्याही आईरा गायऱ्याच्या हातात देताना किती विचार करेल. म्हणून बर का त्या बापाचं मुलीवर आपल्या किती प्रेम असतं सांगून जाईल. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, बोक्या काळजाची हाक थेट आबाळाला डोले, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर
पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले दोन टिपूस गळाले, तिला छातीशी धरून दोन टिपूस गळाले. बाप किती प्रेम असतं त्या बापाचं, शब्दात सांगता येणार नाही. पण बरं का मायबाप, म्हणून आईचं जेवढं आपल्यावर प्रेम असतं तेवढं त्या बापाचं पण आपल्या मुलीवर प्रेम असतं. नवे नवे ते असलं पाहिजे आणि लेकरांचं पण आपल्या बापावर प्रेम पाहिजे. आणि सर्वांना विनंती आहे, मुलगी द्यायची असेल तर श्रीमंताला मुली देऊ नका, खूप पैशावाल्याला मुली देऊ नका. कारण पैशावाल्याच्या करोडपतीच्या घरात आपली मुलगी राणी बनून राहील हे सांगू शकत नाही, पण नोकरानी बनून नक्की राहील. कारण आजकाल तुम्ही कोर्टात बघा 90 ते 95% केसेस असे आहेत, करोडपतीच्या घरात मुलगी दिली आणि तिचंच फारकती, तिचाच डिव्होर्स झाला. खूप केसेस चालू आहेत. सगळ्या 99% केसेस, 99.99% सर्व याच केसेस आहे. आजकाल त्या मुलीला स्वतःच्या मायबापाला सांभाळावं लागतंय. यापेक्षा दुर्दैवी घटना कोणती? आणि तुम्हाला माहीत असेल नसेल म्हणून सांगतो, पुणे मुंबई सारखं ठिकाण, हगवणे नावाचं कुटुंब, वास आला का? बरं का, हगवणे नावाचं कुटुंब नावातच घाण आहे, पण 50 का 60 तोळे सोनं तिच्या मायबापांनी दिलं होतं. बरं का, तेवढंच नाही, 12 का 13 किलो चांदीचे ताट भेट दिले होते. एवढंच नाही तर 50-60 लाखाची फॉर्च्युनर सारखी गाडी दिली, 50-60 लाख हुंडा दिला. एवढं देऊन सुद्धा त्यांची अपेक्षा थांबली नाही, तेवढ्यासाठी त्या मुलीला जाळून मारण्यात आलं. म्हणून आजकाल प्रत्येकाची अपेक्षा असते बरं का, आपला जावई करोडपती असावा, त्याला 3 ते 4 मजली बंगला असावा, त्याच्याकडे फॉर्च्युनर सारखी गाडी असावी, त्याच्याकडं 3 मजली माडी असावी, त्याला आईबाप नसावे, एकलाच गाडी असू संड्या, एकलाच असावा. आणि आणखी सांगायचं म्हणजे 100 ते 150 एकर जमीन पाहिजे. आणि शेवटची अट म्हणजे आमची मुलगी शेतात कामाला जाणार नाही. मग एवढी 100-150 एकर जमीन का तुमचं थडगं बांधायला पाहिजे का? कशासाठी पाहिजे? बरं का मायबाप, अपेक्षा खूप वाढत चालल्यात. ज्या बापाने 80 ते 90 वर्षाच्या आयुष्यामध्ये साधी 2 व्हीलर एक विकत घेतली नाही, त्या बापाची अपेक्षा आहे 22 वर्षाच्या जावयाकडून त्याने फॉर्च्युनर सारखी गाडी घ्यावी, 2-3 मजली बंगला बांधावा, 100-150 एकर जमीन. कसं येणार सांगा ना? मुली प्रत्येकाला आहे, फक्त मुलगी देत असताना मुलगा निर्व्यसनी असावा, संस्कारित असावा आणि वारकरी संप्रदायातला असावा. बरं का, मुलगा चांगला असावा. अशा मुलाला मुली द्या. कारण शेतकरी हा कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्याही राजाच असणार. आणि शेतकऱ्याच्या घरात तुमची मुलगी राणी बनून राहणार आहे ते मात्र शंका नाही. या जगात 2च राजे होऊन गेले, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा राजा म्हणजे जिता जागता आजचा शेतकरी राजा. म्हणून मुली द्यायच्या असेल तर शेतकऱ्याला द्या, श्रीमंताला देऊ नका असं मी म्हणणार नाही, पण संस्कार बघून द्या. बाप कमाईवर तर बाप कमाईवाल्याला कोणी बी मुली देईल हो, पण मुली देत असताना बाप कमाईवाल्याला न देता आप कमाईवाल्याला द्या. कारण बाप कमाईवाला 150 एकरची रात्रीत 1-2 एकरवर आणेल दारू पिऊन, पण जर आप कमाईवर स्वतःच्या कष्टावर एकर असली ना, तो मुलगा 10 एकर करेल. म्हणून अशा मुलांना मुली द्या. म्हणून जाता जाता सांगून जाईल, माझंही लग्न झालंय बरं का मावशांनो, कोणी सुद्धा रडू नका, कारण तुम्ही रडले की मला हसू येतं मग. बरं का, कोणी सुद्धा रडू नका. म्हणून जाता जाता सांगून जाईल आणि मुलींना विनंती करून जाईल, मुलगा बघत असताना व्यवस्थित एकदम, नुसता पैशावाला बघू नका, तर तो एक संस्कारी असला पाहिजे. हा, माझ्यासारखा म्हातारा नका करू, वयनच माझं म्हणून आता कसं करावं लागलं काय सांगावं. बरं का, असो, असा हा लग्न सोहळा पार पडला. आता तिसरं एक बुरगुंड्याचं भारूड घेऊन येते, कुणी सुद्धा उठू नका. त्या भारुडात बरं का पोरांनो, हातातून चिमणी उडती, जादूना पोपट उडतो,
सगळे पक्षी उडतात, कोणी सुद्धा उठू नका. नरेंद्र मोदी साहेब मला बघायला आलते काय म्हणले, पवार साहेब बघायला आलते काय म्हणले, सगळेजण मला बघायला येऊन गेले. काय काय म्हणले हे तुम्हाला सांगणार. 2च मिनिटात दुसरं पात्र घेऊन येते. तोपर्यंत एक गवळण होईल, तोपर्यंत भजन करा. वय वय 75 बघा की 75 वय, पण म्हातारा अजून कसं बघतंय माझ्याकडं. बघतंय त्याला महत्व नाही, बिगर चष्म्याचं बघतंय. कारण आजकाल 10-10 वर्षाच्या लेकरांना चष्मे आहेत. बाबांना एवढं वय झालं पण चष्मा नाही. असो. आणि केसारी फणी गे मैना काळी पोत मनी गे, केसागे पडगे बैना काळी पोत मनी गे. पोत गे मन्याला आयुष्य मागते धन्याला, मध्ये मनाला आयुष्य मागते धन्याला. काळी पोत गे मन्याला आयुष्य मागते धन्याला. काळी पोत घे मनाला आयुष्य मागते धन्याला. ये ग शोभा सुभाये, ये ग शोभा सुभाये, तुझ्या लेकीला सोन्याचा जुबागे. तिला सोन्याचा गुबागे, तुझ्या नेतीला सोन्याचा गुबागे. ये ग जना मिनाये, ये ग जना मिनाये, तुझ्या नातीला सोन्याच्या पिनागे. तुझ्या जातीला सोन्याचा गुबागे, तुझ्या जातीला सोन्याचा गुबागे. आदली बर जोंधळ दे, आदली बर जोंधळ दे, तुझ्या लेकाला खेळाय खोळखोळागे. नंदला खेळायला पंधरागे, तुझ्या नंदला खेळायला पंधरागे. वाढ ग वाढ 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 वाढ. 2 दिवस झालं लेकरू उपाशी, नुसती किरकिर 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 करता बापावर गेलाय मुडदा. काय सांगावा, काय सांगावं. आजकालचे पोरं पाव खाऊन आतपाव झालेत, अंगावर मास्कन राहिलं नाही. पण बर का. आणि वाढ ग माय महाजी निवृत्तीची माय, वाढ ग माय महाजी ज्ञानाची माय. वाढ 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 वाढ. गडबर भात, गडबर पेटलं भात वाढ. कारण 2 दिवस झाले लेकरू उपाशी. काय सांगावं. आणि बाई तुला आगे ताई तुला बुरगुंडा होईन ग, तुला बुरगुंडा होईन. गुंडा गोदिल ग, बजे तुला गुरुगुंडा गोदिल ग. हो बुरगुंडा होईन ग, तुला बुरगुंडा होईन ग. आणि बाई तुला 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 बुरगुंडा होईन ग, बाई तुला गुंडा गोदिल ग. हो 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 हो. मोबाईल घे, मोबाईलचा कवर घे, हेडफोन घे, चार्जर घे, कंगवा घे, आरसा घे, बकाल घे, 3.5 मीटर कापड घे, 4 बांबू घे, रॉकेलचा डबा घे. नसतील खांदे करीत ते पण घे, सोबतच घेऊन आलेत. वाढ 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 वाढ. दादा हे दादा काय नाव यांचं. हा तेच सतीश भाऊ. सतीशराव. मगापासून माझ्याकडे बघतायत. भिकारीने आवडलेली दिसते. आल्यापासून नजर सुद्धा खाली न टाकली सतीशरावांनी. सतीशराव आणि विचार काय आहे तुमचा. हो पाहुणे विचार काय आहे तुमचा. विचार काय आहे तुमचा? हो हो हो. सतीशराव करता का माझ्याशी लग्न. नाही म्हणू नका. 2026 ऑफर आहे. पिंट्या सतीश पप्पाला टाटा कर, टाटा कर, टाटा कर, टाटा कर. पिंट्या पिंट्याचा हातबीत मुरगाळला की काय काय माहित. थंडीचे दिवस हे मान मोडली वाटतं. मान सरळ करून बघते पिंट्या. पाव खाऊन आतपाव झालंय. काय सांगायचं. बर का. काय नाव म्हणले. सचिन. सतीशराव. सतीशराव मला पण विसरायचा आजार झालाय. आता वय झालं ना, ध्यानात राहत नाही. बर का सतीशराव. तुमच्या सोबत लगीन नाही बाई जमायचं. कारण मागच्या वर्षी की नाही मला बघायला नरेंद्र मोदी साहेब आलते. मोदी साहेब आले. थोडा बेस द्या, विको द्या आणि आवाज वाढवा थोडा. बर का.
मोदी साहेब मला बघायला आले पवन महाराज. तसे मोदी साहेब मला काय म्हणतात माहिती का? मित्रों, मेरे प्यारे भारतवासियों, जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है. मेरे दोस्त, कमल का फूल खिल गया है. म्हणलं मोदीजी तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं. मी सतीशरावांना शब्द दिलाय ते अजून माझ्या भरोश्यावर तसेच आहेत. पण बरं का मोदी साहेब गेले. आता विको पूर्ण झिरो करा, ट्रबल वाढवा. बरं का मोदी साहेब गेल्यानंतर मला बघाया शरदचंद्र पवार साहेब आले. बारामतीचे काका आले. तसे काका माझ्याकडे बघून मला काय म्हणतात माहिती का? याचे काही वा याच्या जवळ माझे सर्व काही काहीच्या वय सर्वांचे सगळी चकी प्रत्येक पैशाच्या पाचशे वाजे एका स्त्रीचा हात असतो. आणि तसाच माझ्यासुद्धा पाचशे या भिकारी व्हायचा असावा एवढी विनंती करतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय वा भारत. वा. धन्यवाद. पवार साहेब सुद्धा निघून गेले. नंतर मला बघाय दादा कोंडके आलं की आता विको द्या. दादा कोंडके आलं. तसं दादा एकटं नाही आलं, त्यांच्या मावशीला सोबत घेऊन आलं. आणि बरं का बाबा त्यांच्या मावशीला काय म्हणतं माझ्याकडे बघून? हा मावसे 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 आपल्या गावात काही देख नाही भेगा देईन बाई आधी मावसे. मला या बाईसोबत लगीन करायचं. लगीन हिला माझ्या पिक्चर मध्ये झोल देतो. झोल आणि बनवून ठेवतो तेव्हा बॉम्बला. वा, टाळ्या म्हणलं वाजवा. दादा तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं. तुमच्याशी लगीन करून तुम्हाला काय नावा नाका मारू. दादा इकडे या. दादा तिकडे जा. त्यापेक्षा तुम्ही येऊ बी नका. आणि आले तर रक्षाबंधनला या, राखी बांधते, विषय क्लोज. दादा निघून गेले. बरं का सिस्टीमवाले. नंतर मला बघाया निधू फुले आले. मराठी पिक्चरचे विलन निधू भाऊ मला बघाया आले. तसे निधू भाऊ मला बघून काय म्हणतात माहिती का? बाई वाड्या भैया. म्हणलं मुडदा भाड्याच्या घरात राहतून मला खुशाल वाड्यावर बोलवतो. लाज सुद्धा वाटत नाही. तिथंच नाही म्हणून टाकलं. ते निघून गेलं. शेवटी मला बघाया अमरीशपुरी मामा आले की. अमरीशपुरी मामा आले. तसे अमरीशपुरी मामा मला काय म्हणतात माहिती का? ओय लज्जो, इतनी सारी ऑडियंस देख के तो मैं सिर्फ इतना ही कहूँगा, बो खुश हुआ. बर का अमरसपुरी मामा गेले. नंतर मला बघाया नाना पाटेकर आले की. विको वाढवा की. नाना आले. तसे नाना मला त्यांच्या क्रांतीवीरच्या अंदाजात काय म्हणतात माहिती का? वा. इतकंच म्हणले. पुढे बोलायच्या लायकीचेच नाही राहिले. मोठे मोठे लोक मला बघून कटाळून गेले. नंतर शेवट सलमान खानला कुठं दम निघतो. आला की सल्ला पाहिला मला. सल्लू आला. तसा सल्लू मला काय म्हणतो, बाईडे आता लगीन करीन तर तुझ्याशीच. म्हणलं नाही जमायचं. म्हणलं लगीन करीन तर तुझ्याशीच, नाही तर तसाच राहीन. अजून कपडे काढून येतोय, तसाच बॉडी दाखवेत. अजून लग्न झालं नाही. म्हणलं आता लगीन करीन तर तुझ्याशीच. म्हणलं सलमान अरे तू माझ्या आजीला पण बघायला आलता अजून तसाची वय. म्हणलं अजून तसाची. आता लगीन करीन तर तुझ्याशीच. म्हणलं जमणार नाही. नको तो लॉरेन्स बिस्नोय तुझ्या पाठीशी लागलाय. कशाला मला अडकवतोय. सलमान खानला सुद्धा नाही म्हणून टाकलं. सगळे निघून गेले. बरं का बरं का सतीशराव तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं. पण जाताय की नाही तुम्हाला की नाही हाय की नाही एक फी देऊन जाते. बरं का. आणि केस आणि बाई तुला अगं ताई तुला बुरगुंडा होई नग. गुंडा गोजिल ग, गये तुला गुरु गुंडा गोजिल. हो 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 हो. गेले 2 तास झाले. तुम्ही म्हणाल बुरगुंडा 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 नेमकं काय लावलं हिनं? बरं का महिला मंडळ, बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा म्हणजे हे लेकरू का हो? नाही ना. बुरगुंडा म्हणजे हा पैसा का? नाही. बुरगुंडा म्हणजे लेकरू नाही. बुरगुंडा म्हणजे संपत्ती नाही. बुरगुंडा म्हणजे ज्ञान. मग ते ज्ञान कोणतं? जे भगवंताने कुरुक्षेत्रावर त्या अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान. जे महादेवांनी पार्वती मातेला सांगितलं
ते ज्ञान जे पोपटाने ऐकलं पार्वती माता झोपल्यानंतर, ते ज्ञान, जे ज्ञान रामाने सीतेला सांगितलं, जे ज्ञान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना सांगितलं, असं ज्ञान आणि असा हा ज्ञानरूपी बुरगुंडा कोणाला झाला? कोणाला झाला तर तो देहूच्या तुकोबाराय, देहूच्या कणकाई आणि बोलोबांच्या पोटी जन्माला आला तुकोबाराय नावाचा बुरगुंडा. काय केलं त्या बुरगुंड्याने? मायबाप तुमचा आमचा माता सुधरावा म्हणून गाथ्यासारखा पवित्र ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला. एवढंच नाही तर तुकोबाराय देवाला मागणं मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. मायबाप तुकोबाराय देवाला मागणं मागतात, ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी. पण आजकाल मागणं मागितलं तर कसं मागतात माहिती का? ह्याची दान देगा देवा शेजारच्याला रोग व्हावा, त्यातून त्याचा काटा निघावा त्याचा बंगला माझा व्हावा. आपल्या बापानं बघितलं का असं देव मागणं पुरं करील? नाही ना माईबाप. मग असा हा बुरगुंडा आणखी कोणाला झाला? बुरगुंडा झाला आळंदीचे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी ज्ञानराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. काय केलं या बुरगुंड्याने? अवघ्या 16व्या वर्षी माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. अवघ्या 16व्या वर्षी माझी माऊली जगाची माऊली झाली. शस्त्र अस्त्राच्या काटेरी झोडपात होरपाळणाऱ्या मानवी मनाला शांतीचं योगदान देणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी लिहिला. तुम्ही म्हणाल नाथ महाराजांनी जे भारूड लिहिलं ते साड्या घालून केलं का? नाही ना मायबाप. पण आम्ही तुमच्या समोर करतो याच्यासाठी सुद्धा माऊलींनी ओवी लिहिली बरं का. त्या माऊली ज्ञानोबारायांनी ओवी लिहिली का बहुरूपेचे या रावर आणि स्त्री पुरुष भाव नसे म्हणी तरी लोकसंपादनी तैसेची करीती. बर का. भारूड म्हणजे काय ऐका. महिला मंडळ उठू नका. किती उठल्या? 1 2 3 4 5 6 एवढे मोजून घ्या आता. बाकीच्या एखादी उठली कायमची उठली तर मला सांगू नका बर का. भारूड म्हणजे काय तर खरं तर त्याचा शब्द भारूड नाही बर का महाराज. भाव रूढ. भाव प्लस आरूढ इज इक्वल टू भावरूढ बट डज नॉट दॅन भारूड बर का. त्याला भारूड म्हणत नाही भावरूढ म्हणतात. मग भावरूढ म्हणजे काय? भावावरती आरूढ होऊन बहुरूढींचं दर्शन केलं जातं त्याला भावरूढ असे म्हणतात. असं हे नाथांचं भावरूढ. मग असा हा भावरूढ रूपी बुरगुंडा आणखी कोणाला झाला? बुरगुंडा झाला माझ्या छत्रपती शहाजी राजा आणि जिजाऊ मातेच्या पोटी. बुरगुंडा झाला छत्रपती शहाजी राजा आणि जिजाऊ मातेच्या पोटी. कोणता बुरगुंडा झाला? छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा झाला. काय केलं माझ्या या छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या बुरगुंड्यानं? अवघ्या 16व्या वर्षी माझ्या राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. या उक्तीप्रमाणे अवघ्या 16व्या वर्षी माझ्या राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ते कोण्या आयऱ्या गायऱ्याला हाती घेऊन नाही. मुठभर मावळे हाती घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलं. पण कसं? माझ्या राजांनी घोड्यावरती बसावं. घोड्यावरती बसावं. राजांनी घोड्यावरती बसावं. घोड्याची लगाम खेचावी आणि घोड्याला टाच मारावी. तसा तो घोडा निघतो. थोडा आवाज बसलाय पण असो बर का. राजांनी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून हे स्वराज्य निर्माण केलं. आणि ह्या स्वराज्यात आज तुम्ही आम्ही आजकालचे तरुण मुलं तोंडात किलोभर मावा आणि म्हणतोय जय शिवराय भावा. कशी राजांची जयंती साजरी होणार? कसं त्या राजांना आनंद होईल? मित्रांनो बर का. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं पण त्या स्वराज्यामध्ये आज त्या राजांचे मावळे डीजे लावतायत. आणि डीजेवर गाणं काय लावतात? मुन्नी बदनाम झाली. कोण कुठली मुन्नी तिला बदनाम करून टाकलं. कोण कुठली शिला तिला जवान करून टाकलं. कोण कुठली बाई तिला वाड्यावर बोलवतो आणि स्वतः भाड्याच्या घरात राहतो. बर का मुलांनो सांगून जाईल मुन्नी बदनाम करू नका. बाईला वाड्यावर बोलू नका आणि शिलाला ही जवान करू नका. कारण आपला राजा बाया नाचवणारा नव्हता. आपला राजा बाया नाचवणारा नव्हता तर बाया वाचवणारा होता. राजांनी बाया वाचवल्या म्हणून त्या राजांची जयंती साजरी करत असताना कुठल्या प्रकारचे गाणे लावावे, डीजे लावावा हे तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. कारण त्या राजांनी काय आणि राजा हा निर्व्यसनी होता बर का. पण आजकालचे मुलं तंबाखू खाताय, गुटखा खाताय, नको नको तसली व्यसनं करतायत. कारण मुलांची चूक नाही. आजकाल फॅशन आली बर का शहाणे महाराज. फॅशन आली आणि या फॅशनच्या जमान्यावर आजकालचे मुलं भरकटत चालले. आणि फॅशन कोणती आली बर का सांगून जाईल.
दुनिया बिघडून गेली कशी हो दादा फॅशन आली अशी दुनिया दादा फॅशन आली अशी नाही ठेवली वाटावर मी शिव दादा फॅशन आली अशी मुलगी गेली कसे व दादा फॅशन आली अशी नाही ठेवली वाटावर मी शिव दादा फॅशन आली अशी मुलगी गेली कसे व दादा फॅशन आली अशी सासू सासऱ्याचं ठेवी ना मान त्याचं ठेवी न मान कशी विसरून गेली आभान कशी विसरून गेली आभाळ कशी विसरून गेली आभान मग काय झालं बायको नांदन नवऱ्या पाशी ओ दादा फॅशन आली अशी दुनिया गेली कशी व दादा फॅशन आली अशी दुनिया कशी व दादा फॅशन आली अशी आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये काय झालं बर का फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल मुलगी शिकली प्रगती झाली तुम्ही आम्ही म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली कारण आजकाल मुलगी वकील झाली पायलट झाली इंजिनियर झाली नवे नवे मुलगी अंतराळवीर झाली मुलगी कलेक्टर झाली भारताचे राष्ट्रपती मुलगी आहे बर का प्रतिभाताई पाटील असतील द्रौपदी मुर्मू असतील राष्ट्रपती मुलगी झाली कशामुळं त्याचं एकमेव कारण म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघर पोहोचवली नाही तर मुलींना काय चूल आणि मुली याच्याशिवाय काय होतं मुलगी शिकली प्रगती झाली पण आजकाल बर का आजकाल तसं होत नाही मुलगी शिकली प्रगती झाली शिकली प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून गेली मधून पळून गेली गेली मग काय झालं तिच्या बापानं घेतली फाशी हो दादा फॅशन आली अशी दुनिया झाली कशी हो दादा फॅशन झाली अशी गेली कशी हो दादा फॅशन झाली अशी आणि आजकाल आई बापाचा ठेवी न मान आता ठेवी न मान सासू आई बापाचा ठेवी आई बापाचा करी ना किंवा सारा मोबाईल मध्येच जीव सारा मोबाईल मध्येच जीव व्हॉट्सअप फेसबुक न केली काशी हो दादा फॅशन आली अशी दुनिया झाली कशी हो दादा फॅशन झाली अशी आणि या फॅशनच्या जमान्यामध्ये आजकाल सून सासूची मर्यादा ठेवायला तयार नाही सासू सुनाची मर्यादा ठेवायला नाही सासूनं पाणी मागू द्या ना सुनाकडे सून काय म्हणती हाताने घ्या की पायाला काय खासडं पडले का घ्या उठा आणि घ्या बर का मान ठेवायला तयार नाही कारण आजकाल मोबाईल आलाय या मोबाईलने एवढं वाटोळं केलंय आमच्याकडे बर का एक जोडपं घरामध्ये बसलेला असताना नवरा जेवायला बसला बायको पाठीमागच्या घरामध्ये मोबाईल बघत होती किचन रूम मध्ये स्वयंपाक घरात नवरा जेवायला बसला नवऱ्याच्या ताटातली भाजी संपली नवऱ्याने व्हॉट्सअपला SMS टाकला मिरजकर महाराज ताटातली भाजी संपली भाजी वाढ बायकोने सुद्धा तिकडून SMS टाकला पातेल्यातली पण संपली ताटच गेला बर का एवढं या मोबाईलने वेळ लावलाय एवढा मोबाईल घातक आहे म्हणून या मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे पण असू द्या एवढंच नाही तर आजकाल हे तरुण मुलं 16, 17, 17, 18 वर्षाचे मुलं मुलींना दोष देऊन जमणार नाही मुलांनी पण काय केलं माहिती का आजकालचे मुलं नको त्या नेत्याच्या पाठीमागं लागताय नको त्या राजकारण्याच्या पाठीमागं लागताय आणि स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेताय नेते आज आहे उद्या नाही आजकाल नेते पोरांना दारू पाजतात सिगारेट पाजतात तंबाखू देतात सर्व काही नेते पुरवतात कुठपर्यंत तर निवडून येईपर्यंत आणि निवडून आल्यानंतर सोडून देतात आणि तेच पोरग त्या नेत्याच्या याच्यात काय म्हणतं माहिती का मिरवणुकीत काय म्हणतं नेता निवडून आल्यानंतर येऊन येणार कोण आणि भाऊ शिवाय हायच कोण आणि भाऊ बोलले देव बोलले आणि आवाज कोणाचा भाऊचा कशी प्रगती होईल सांगा ना 17, 17, 18 वर्षाचे कार्टे आज दारू पिऊन कुठंतरी लोळतायत कुठंतरी पडतायत सिगारेट पिताय विमल खाताय गुटखा खाताय गुटखा खाऊ नका या मताचा मी नाही पोरांनो विमल खाऊ नका या मताचा नाही पण बर का पोरांनो काजू खा की बदाम खा की दूध प्या की पण पोरं म्हणतात ते परवडत नाही महाराज 700 रुपये किलो काजू हे 800 रुपये किलो बदाम हे ते परवडत नाही पण तुम्ही गुटखा मार्केटला विकत घेऊन बघा 40,000 रुपये किलो गुटखा मिळतो 50,000 रुपये किलो विमल मिळते तुम्ही ग्रामवर घेतात म्हणून तुम्हाला माहित नाही पण खूप महाग आहे बरं का पण ते परवडणार नाही
दूध परवडणार नाही, काजू बदाम परवडणार नाही, तर 40,000 रुपये किलोचा गुटखा खाईल. पोरांनो, काय नाव रे त्याचं? गोट खा. काय नाव? गोट खा. त्यांना म्हणावं त्यातला ट काढून टाकन खा बरं. काय राहत रे? गो खा. मी म्हणत नाही, तसंच होतं बर का. पोरांनो, व्यसन करू नका, आणि करायचं असेल व्यसन तर आपल्या हिंदू धर्माचं करा, या साधू संतांचं करा, कीर्तनाचं, भजनाचं, माय बापाच्या सेवेचं आणि धर्माच्या सेवेचं व्यसन करा. कारण जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का रस पी लो, तेरी जिंदगी सुधर जाएगी. बर का. करायचं असेल व्यसन तर धर्माचं करा की, आपल्या देशाचं करा की. कारण आजकाल लोक म्हणतात आजचा तरुण उद्याचं देशाचं भविष्य, पण हाच जर तरुण कुठेतरी पिऊन पडत असेल, लोळत असेल, कसं उद्याचं देशाचं भविष्य ठरेल. पण मुलांना विनंती आहे, व्यसन करू नका, दारू पिऊ नका, सिगारेट पिऊ नका, विमल खाऊ नका. व्यसन करायचं असेल हिंदू धर्माचं करा, आपल्या देशाचं करा, आई वडिलांचं करा, आई वडिलांची सेवा करा. मी रोज सांगतो कार्यक्रमात, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना जीव लावा. आणि या मुली काय म्हणतात मला माहिती आहे का? आई वडिलांना जीव लावायची परवानगी जर कोर्टाने आम्हाला दिली असते तर एकही वृद्धाश्रम नसतं. पण खरं सांगू का मुलींनो, तुम्ही तुमच्या सासूला रुक्माई समजा, वडिलाला विठ्ठल, सासऱ्याला विठ्ठल समजा आणि सेवा करा की. कशाला वृद्धाश्रम राहील? आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा. म्हणून आई वडिलांची सेवा करा, त्यांना जीव लावा. भले नाही एक भाकर देता आली तर अर्धी तरी भाकर द्या, पण त्यांना जीव लावा. आणि शेवट त्यांचा वृद्धाश्रमात नका करू, तर आपल्या घरात करा. कारण तुमचा 5 कोटीचा बंगला असेल आणि त्या बंगल्यात जर तुमचे म्हातारे माईबाप नसतील, वृद्धाश्रमात असतील, तो 5 कोटीचा बंगला माती मोल आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि जाता जाता सांगून जाईल, बोलता बोलता काही एक शब्द चुकलो असेल, माझ्या वाणीचा दोष समजून मला माफ करा. तुमचं लेकरू समजून माफ करा. कोणाला 2 लेकरं असतील त्याने मला 3रं समजा, कोणाला 1 असेल त्याने 2रं समजा, कोणाला काहीच नसेल त्याने मला दत्तक घ्या. तुमचा सगळा 7-12 उतारा माझ्या नावचा करा. तुम्ही आनंदी पंढरपूरची वारी करा, तिकडेच मरा, असं नाही म्हणणार. गोड लोक आहेत खूप. आणि एवढा समाज बघून खरं तर मला आल्या आल्या वाटलं 5-50 लोक असतील, कारण महाराज म्हणले खेडेगाव आहे, 10-12 घरांची वस्ती आहे, लोक असतील की नाही. पण एवढे लोक जीवनामध्ये पहिल्यांदा माझ्या भारुडाला इतकी पब्लिक आली, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता काही एक शब्द चुकलो असेल, कारण चालता चालता पायातली चप्पल तुटली तर आपण फेकून न देता शिलाई करून तिला घालतो, तशी बोलता बोलता ही चप्पल तुटली असेल तर तुमच्या क्षमारूपी धाग्याने शिलाई करा आणि पुन्हा आपल्या पायाचं स्थान द्या. कारण बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तर करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध बर का मायबाप.